नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. सोशल मीडियावरती मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते एकत्रित वितरित करण्यासंदर्भातली बातमी येत आहे आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो कधीपर्यंत साधारणतः लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण खात्रीशीर माहिती देणार आहोत. साधारणतः सगळ्यांना माहितीच आहे की मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला. आता देखील तो हप्ता जमा झाल्यापासून मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाच्या अनेक तारखा दाखवणारे व्हिडिओ समोर येत आहेत. हप्ते वितरण देखील सुरू झालेलं आहे असं देखील काही ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आला, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाहीये अशा लाडक्या बहिणी देखील आपल्याला सोशल मीडियावरती हप्ता का आला नाहीये अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहेत आणि त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची KYC झाली नाहीये, त्यांचं काय पुढे होणार आहे, तर या संदर्भात सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची उत्कंठा लागलीच आहे, पण अजून कोणत्याही प्रकारचा GR आला नसल्याने लगेचच हा लाभ वितरित होणार नाहीये. साधारणतः पुढील आठवड्यामध्ये म्हणजे 6 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत या दरम्यान कोणत्याही वेळेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो आणि त्याच्यानंतर आदिताई तटकरे यांची घोषणा आणि लाभ वितरण साधारणतः हा पुढचा आठवडा आहे तो जाऊन त्या पुढील आठवड्यामध्ये लाभ वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा लाभ आलेला आहे अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता येणार आहे. तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आला परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाहीये, कदाचित त्यांचं आधार सेडिंग जे असेल ते डिॲक्टिवेट झालेलं असेल, तुम्हाला एकदा चेक करायचं आहे आणि असं देखील झालेलं आहे की हप्ता जमा झालेला आहे, मेसेज आले नाहीये, त्यामुळे तुम्हाला बँक स्टेटस देखील चेक करायचं आहे. कदाचित तुमचा लाभ देखील आला असू शकतो. तर पोस्ट बँकेमध्ये देखील अनेक लाडक्या बहिणींचे बँक खाते आहेत, त्यांना देखील तशाच प्रकारचा मेसेज आला नसेल पण पैसे जमा झाले असतील, स्टेटस चेक करा आणि जर आधार सेडिंग डिॲक्टिवेट झालं असेल तरी देखील लाभ आलेला पुन्हा परत जाऊ शकतो. तर ही महत्त्वाची बाब आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना 61 वर्ष या महिन्यामध्ये पूर्ण झालेले आहेत अशा लाडक्या बहिणींना देखील फेब्रुवारी महिन्याचा लाभ आहे तो आले नाही आहे. तर ही देखील बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ऑलमोस्ट ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित झाला. ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यांना अगदी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी तर अशा 4 महिन्यांचे हप्ते 6,000 रुपये आलेले नाही आहेत. मग यांचं पुढे काय होणार आहे, तर शासनाकडे मागणी तर करण्यात आलेली आहे परंतु शासनाची जी बैठक झाली तर याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या KYC दुरुस्तीसाठी मुदतवाढ झाली परंतु याच्यामध्ये KYCचा ऑप्शन अजून उपलब्ध करण्यात आले नाहीये. म्हणजेच यांचा आता विचार करणं गरजेचं आहे, कारण का KYC न झालेल्या लाडक्या बहिणींमध्ये काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील KYC न झाल्यामुळे लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने यांचा देखील विचार करणं गरजेचं आहे. तर अशा बहिणींसाठी अजून कोणतीच अपडेट आली नाही आहे. अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. साधारणतः पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचा GR आणि त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा आणि लाभ वितरण अशी प्रोसेस असणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि येणारा हप्ता आहे तो फक्त मार्च महिन्याचा येणार आहे. 2 हप्ते एकत्रित येत असतील तर आनंदाचीच बातमी आहे, मार्च आणि एप्रिल. पण लक्षात घ्या शासनाची जी तयारी होईल तर याच्यामध्ये केवळ मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची तयारी होण्याची शक्यता आहे. तर या संदर्भात आपण माहिती देतच आहोत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.